मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशानं अचानक स्थगिती देण्यात आली आहे. सकाळपासूनच परिसरात तणावाचं वातावरण होतं. दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येनं सोसायटीत दाखल झाले होते. क्षणोक्षणी परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अखेर वक्फ बोर्डाच्या आदेशानंतर आज होणारी निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आणि मोठा गोंधळ टळला. माहितीनुसार ही पंचवार्षिक निवडणूक राबवताना वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नव्हती. इतकंच नाही, अनेक जुन्या सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. मुझीर जांभरीकर आणि जब्बार बारसकर यांनी थेट वक्फ बोर्डाकडे तक्रार दाखल केली होती. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे फक्त 40 सभासदांमध्येच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात होती. ही बाब लक्षात येताच वक्फ बोर्डानं तात्काळ हस्तक्षेप करत निवडणुकीला स्थगिती दिली. यामुळे मुस्लिम समाजात सुरू असलेला वाद सध्या तरी शांत झाला आहे. मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगलीची निवडणूक प्रक्रियेचा विषय होता. या निवडणूक प्रक्रियेची पूर्ण जी काही कार्यवाही होती ती जाहीर झाली होती. परंतु ही निवडणूक पारदर्शकपणे समाजाला कशी उपयोगी ठरेल आणि शांततेच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडण्यासाठी काही सभासदांनी यावर आक्षेप नोंदवला होता की ही निवडणूक बेकायदेशीरपणे पार पडण्याचा जो काही विषय होता या संस्थेच्या काही अधिकाऱ्यांनी तो घाट घातलेला होता. याच्याच अनुषंगाने काही सभासदांनी राज्याच्या वक्फ बोर्डला तसेच अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य वक्फ आणि अल्पसंख्याक आयोग या दोघांनीही ही निवडणूक कार्यक्रम जो आहे तो तात्काळ स्थगित करावा या संदर्भाच्या नोटिसी काल या सदर संस्थेला प्राप्त झाल्यानुसार आज सकाळपासून या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते सभासद या ठिकाणी उपस्थित होते. ही निवडणूक त्यांनी पार पाडण्याचा घाट घातला होता. परंतु या दोन्ही पक्षाकडून शांततेचा प्रस्ताव सादर केला गेला. शांततेच्या माध्यमातून हा मार्ग आम्ही कसा सोडू शकतो ह्या प्रस्तावावर दोन्ही समोरचे अर्जदार आणि गैर अर्जदार हे राजी झाल्यामुळे आणि वक्फ बोर्ड आणि आयोगाच्या नोटिसीची दखल घेत सदर मुस्लिम एज्युकेशन कमिटीने आज रोजीची जी निवडणूक निकाल जाहीर करणार होते याला तात्पुरती स्थगिती या ठिकाणी निवडणूक अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सांगली यांनी दिलेली आहे. यामुळे भविष्यात जो काय निर्णय होईल या दोन्ही समान पार्ट्यांना समक्ष घेऊन समाजाच्या हिताचा आणि पारदर्शकपणे या संस्थेचं उद्दिष्ट आणि ही संस्था अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून हे दोन्ही लोक विचार करतील ह्या असा निर्णय आज रोजी झाला आहे. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची 2026 ते 21 ची पंचवार्षिक निवडणूक ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात आम्ही सभासदांनी त्याच्यावरती आक्षेप घेत होता. त्याला न जुमानता प्रक्रिया पाडत असताना बाकीच्या सभासदांनी सांगली जिल्हा वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2026 रोजी सांगली जिल्हा वक्फ बोर्डाच्या ऑफिसमधून शासकीय कार्यालयामधून स्थगितीचा आदेश देण्यात आला होता. त्याला न जुमानता तशीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आदेश आला की सदर निवडणूक स्थगित करण्यात यावी. त्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत कोणी आले नव्हते. 12 वाजता त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्या नोटिसाचा आदेश त्यांना देण्यात आला. त्या आदेशाला अनुषंगून सदर निवडणूक निर्णय अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जे खाजगी नेमले होते त्यांना आदेशाची प्रत देऊन त्यांना सगळं आदेशाचं उल्लंघन आपल्या हातून होऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आदेशाची प्रत घेऊन सदरची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे तिने स्थगित केलेली आहे आणि ही निवडणूक आता थांबलेली आहे. आता पुढच्या अगर निवडणूक लावायची असली तर नवीन त्यांना प्रोग्राम लावावा लागेल आणि त्याप्रमाणे सर्व समाजाचे दोन्ही गटाचे लोक एकत्र बसून काय तर चांगला निर्णय घेतील असे मी आशा बाळगतो आणि भविष्यात या संस्थेला सर्वजण मिळून उच्च याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील असे मी आशा बाळगतो. मुस्लिम एज्युकेशन कमिटी 2026 ते 2031ची इलेक्शन मनमानी कारभार व आपला स्वतःचा धाक दाखवून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न 25 वर्षे चालू आहे. त्या सर्व समाजाने मिळून ह्या प्रवृत्तीला
ह्या प्रवृत्तीला ठेचून काढलं व सर्व समाजातील लोक एकत्र येऊन 2031ची निवडणूक ही स्थगिती घेतली. आता पुढचा निर्णय सर्व समाजातील खालील घटकांना आणि वरच्या घटकांनी सर्वांनी मिळून ही संस्था ऊर्जाच्या संस्थेत आणून संस्थाचे नाव लौकिक संपूर्ण भारतात करावं एवढीच मी सगळ्या समाजाला विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद.